माया, आज तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. आज तू अशी एक गोष्ट केलीस जी मलाही सुचली नसती. थँक्यू मॅडम. टेंट जाळायला गेलेली असताना स्वतःचाच पदर जाळून घेणारी मूर्ख माया नकोय मला. ही अशी डोकं चालवणारी माया हवी आहे. अहो मॅडम, पण काय फायदा? इतकं सगळं केलं मी, ती मीरा साधं विचारायला सुद्धा आली नाही अजून. येणार माया, नक्की येणार. गावाकडची साधी पण पिंडोक मुलगी येते. येणार ते. चिघळेल ती जखम सगळी. किती भाजलंय. मीरा, मॅडम बघा, मी बोललेले ना, माझ्या बहिणीला माझी खूप काळजी आहे. मीरा, थांब माया. मी अजून तुला बहीण म्हणून स्वीकारलं नाहीये. माझ्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये इतकंच वाटतं मला, आणि म्हणून मी इथे आले. हा मलम इथे ठेवलाय, रात्री झोपताना सुद्धा लाव. आईसाहेब, तुम्ही तुमच्या नेहमीच्या गोळ्या घेतल्यात का? नाही, राहिलेत. बरं, मी काढून देते, या तुम्ही. फालतू मीरा, उगाच हात भाजून घेतला याच्यासाठी. आजी, तू आता? अगं, नवरात्र सुरू आहे ना, सगळीकडे घट बसलेत. म्हटलं जाता जाताना तुमच्याकडे दर्शन घेऊन जाऊया म्हणून आले. काय झालं मीरा? मी आत्ता या वेळेला आले म्हणून काही चुकलंय का? नाही नाही आजी, असं काहीच नाही. अगं, ये ना तू आत ये. हळू. या नवरात्रीत काहीतरी अनर्थ घडण्याची शक्यता आहे. अस्वस्थ का वाटतंय? सारखं सारखं मार्जरीचं बोलणं का आठवतंय? मीरा, तसा उशीरच झालाय ना ग, पण मी काही तशी काळ वेळेत बांधली नाही ना. अगं म्हणजे माझ्यासाठी सगळीकडे रात्रच ना ग. आजी, चल तू दर्शन घ्या. हो, ये चल. हळू. पायरी आहे. हा
घे खा. सांगितलेलं लक्षात ठेव. खा ना. जा देवी पुढे जा आणि मन मोकळं कर तुझं. हा